आणि पुढची बातमी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काय निर्णय होतोय, काय झालंय बघूयात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे सीबीएसईच्या अखत्यारीतील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत पुन्हा संशयाचे धुके निर्माण झाले आहे. सीबीएसईने शाळांना नुकतीच नोटीस दिली आहे. अनेकदा सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र जी आहेत ती अपलोड केलेली नाही आहेत आणि त्यामुळे शाळांना शेवटची संधी दिली जाते असं मंडळानं म्हटलंय. संपूर्ण तपशील हा 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा सध्या देण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर शिक्षकांसाठी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे. तपशिलासाठी शिक्षण मंडळाची शाळांना आता ही नोटीस पाहायला मिळते. एकंदरीत शिक्षकांसाठीचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपण पाहू शकतोय. सीबीएसई शिक्षक धारेवर आहे पात्रतेवर, त्यामुळे संशय आता उपस्थित झाला असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे तपशिलासाठी शाळांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे.